नमस्कार मंडळी. आज आहे मंडे आणि मी निघाली ऑफिसला. सर्वांप्रमाणे मला देखील मंडे ब्लूज होत होते, बट क्या करे, पापी पेट का सवाल है. आमच्या घरापासून माझ्या ऑफिसपर्यंत जेमतेम 9 किलोमीटरचा रस्ता आहे, पण इथे यायला मला नेहमी 1.5 तासाहून जास्तच लागतो. ह्या रस्त्यापर्यंत येईपर्यंत माझ्या 2-3 डुलक्या तर झालेल्याच असतात. पण आज थँकफुली माझ्या फ्रेंडचा मेसेज येत होता, सो आय केप्ट ऑन चॅटिंग अँड दॅट प्रॉबेबली केप्ट मी अवेक. हा माझा नेहमीचा रस्ता, पण आज जरा स्पेशल वाटत होतं. नवीन आशा, नवीन उमेद. ह्याआधी आम्ही खूप ट्रिप्सला गेलो आणि खूप रेकॉर्डिंग्सही केल्या, पण कधी हिंमतच झाली नाही असं कधी ब्लॉग करून किंवा व्हिडिओ बनवून पोस्ट करायची. तेवढा कॉन्फिडन्सच नव्हता. अगदी रोजच नाही, निदान आठवड्यातून 2-3 वेळा तरी. बघू कितपत पार पडतंय ते. असो, बोलता बोलता ऑफिस आलं देखील. युजली आमचं कॅम्पस खूप सुंदर असतं, अगदी चेरी ब्लॉसम्सने नटलेलं, गुलाबी सजलेलं. पण ह्या वर्षी काही मला चेरी ब्लॉसम्स दिसले नाही. किंबहुना मीच कमी वेळा गेली असावी ऑफिसला. एनिवेज, फायनली ऑफिसमध्ये आले आणि सकाळची अगदी नीरव शांतता होती. डेस्कवर आले, सिस्टम सेटअप केला आणि कामाला लागले. दिवस कसा गेला खरंच विचारू नका. आज नेहमीपेक्षा लवकरच निघाले ऑफिसहून, पण नंतर वाटलं चूक केली. इतकं रणरणतं ऊन होतं. कोण म्हणालं बँगलोरचं वेदर खूप चांगलं आहे, प्लेझंट आहे. सिरियसली सांगते, 1 वर्ष झालं मला बँगलोरमध्ये राहून, पण अजूनपर्यंत मी ते प्लेझंट वेदर काही अनुभवलं नाही. ऑल्सो आपण मुंबईमध्ये आयंगार बेकरी खूप बघितलेत ना, बँगलोर आयंगार बेकरी. पण खरंच सांगते, इथे बँगलोर आयंगार बेकरी असं काही प्रकार नाही आहे, फक्त आयंगार बेकरी आहे. सॅड बट ट्रू. ऑल्सो ह्या क्लिपमध्ये तुम्हाला कितपत कळत असेल मला माहिती नाही, बट बिलीव्ह मी गाईज, खूप जास्त गरमी होती. लाईक ऊन असं डोळ्याला लागत होतं. फायनली सोसायटीमध्ये आले, बट हा आवाज ऐकून माझा सगळा मूड गेला. हा आवाज म्हणजे लाईट गेल्याचा आवाज, जनरेटरचा आवाज. नशीब लिफ्ट तरी चालू होते. बेल वाजवायचा प्रयत्न केला विसरभोळेपणाने, बट शेवटी नॉकच करावं लागलं. आणि आलीस तू? मला खाऊ काढला. ऑफिसला गेले, खाऊ आणायला नाही गेले. काय करतोय? खायची असे काय काय बनवलं. सो इथे थोडी गडबड झाली. आमच्या दोघांची मीटिंग्स असल्या कारणाने आम्ही घाईघाईत जेवलो आणि त्याचमुळे बाकीचं काही रेकॉर्ड करता आलं नाही. बट हा सनसेट व्ह्यू तुमच्यासाठी. एन्जॉय. Got ready for my daily walk in our society. आज आवाज नाही आहे, नाही तर एरवी तर खूप हवा असते. सॅड. हा आहे आमचा ईस्ट व्ह्यू आणि दॅट थिंग राईट देअर इज आवर फेवरेट थिंग. सो गाईज, फायनली वॉक करायला आली आहे. जनरली आम्ही जेवण झाल्यावर वॉक करतो, बट आज थोडं माझं डोकं दुखत होतं, म्हणून म्हटलं की लेट्स सी वॉक करून बरं वाटतं आहे का.
गाईस खाली सोसायटीमध्ये लाईट थोडी कमी आहे, त्याच्यामुळे अंधार दिसतो आहे. ऑल्सो मी स्टील कॅमेरा शाय आहे. कोणी आलं की मी लगेच बंद करते, जसं की आत्ताच केलं मी. बट ठीक आहे, आय थिंक हळूहळू इम्प्रूव्ह होईल. ऑल्सो कॅमेरामध्ये बघून बोलायचं का स्वतःकडे बघून बोलायचं हे अजून फिगर आउट करते आहे. लेट्स सी कसं होतं आहे ते. आणि हां, दुपारच्या व्हिडिओमध्ये अश्विन जेवण बनवत असताना मध्येच कट झाला. ॲक्च्युली झालं असं होतं की मला खूप जास्त भूक लागलेली, सो मी पटापट डाळ बनवून आम्ही पटकन जेवायला बसलो. सो त्यावेळेसचं काहीच व्हिडिओ रेकॉर्ड नाही केला, रादर विसरलो आम्ही. आणि त्यानंतर बॅक टू बॅक आमचे मीटिंग्स होते, सो वी टोटली फॉरगॉट. बट हे पण एक लक्षात ठेवू की कंटिन्युटी मेंटेन करायची. ओके, थोडीशी बेटर लाईटिंग. ओके, सो फ्रेंड्स, आजच्या व्लॉगमध्ये अश्विन थोडा कमी दिसत आहे. दॅट इज बिकॉज आय वॉज ट्राईंग टू डू अ डे इन माय लाईफ. इट्स नॉट दॅट अश्विन इन्क्लुडेड नसतो, ऑब्व्हियसली असतो, बट स्टील. आणि ऑब्व्हियसली माझ्या एका दिवसामध्ये फक्त एवढंच घडत नाही, तर अजून बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. त्या येणाऱ्या व्लॉग्समध्ये नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करीन. सो आता डायरेक्ट आपण घरी भेटू. तर मी जरा शांतपणे वॉक करायचा प्रयत्न करते, थोडं काम डाऊन होते, सो दॅट माझं हेडेक पण थोडं थांबेल. सो भेटूयात डिनरला. बाय. घरी आले, डिनर केला, थोडं रिलॅक्स केलं, के-ड्रामा बघितला आणि आजचा दिवस संपला. सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोवर टेक केअर अँड हॅव फन.